भावांनो, एक वाद्य तुम्ही बघितलाय का? तो कोणता मी तुम्हाला सांगतो. आता घरगुती वाद्य आहे बर का ह्यो आपला. तर पोरं कशी त्या वाद्याला वाजवते ते मी तुम्हाला दाखवतो हा. हा वाद्य तर मी नेहमीच ऐकायचो आणि ह्यो वाद्य ऐकल्यानंतर मी एकदम चकितच झालो होतो भावांनो. सांगतो ते कसं. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा भावांनो. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ ऐका. चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा या व्हिडिओला. तर चला सुरुवात करूया. भावांनो, मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनलवरती. भावांनो, मी जेव्हा शाळेमध्ये गेलो तर पोरं काय करायचे तर तो वाद्य वाजवायचे टॉक 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 म्हणजे कसा हा वाद्य पोरं वाजवायचे. तर मी त्यांना विचारायचो हे काय आहे रे पोराओ. तर पोरं म्हणायचे की दिलीप ही जी टाळी आहे ना ही टाळी वाजवायची तोंडापाशी हा तुझा हात न्यायचा असं तोंडापाशी बरोबर दिशेला ठेवायचा तोंड मोठं करायचं लय मोठं पण नाही बर का. तर जसा आकार असेल तसं तर ते असं वाजवायचं कसं असं मी नाही मला मुलं सांगायचे भावांनो. कधी कधी हा वाद्य वाजवताना मी सुद्धा चुकून जातो बर का. आणि इतकं करेक्ट माझे शाळेतले मित्र वाजवायची भावांनो. दिसत नसलं ना तर देवानी बरंच काही कला आमच्या अंध व्यक्तींच्या अंगी घडलेल्या असतात. तर भावांनो, जेव्हा मी हे जे वाद्य पोरं रोज वाजवायचे ना कधी मध्ये वाजवायचे पण रोज मी का म्हणायचो काही की लहान मुलं वाजवण्याचा प्रयत्न करायची. तर मी एका कार्यक्रमामध्ये बसलो होतो शाळेमध्ये असताना तर पोरं काय करायचे शाळा सुरू म्हणजे कार्यक्रम सुरू झाला सर जेव्हा अनाउन्समेंट करायचे ह्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी या व्यक्तीचं मी स्वागत करतोय पण मग काय व्हायचं मग सर म्हणायचे टाळी वाजवा तर पोरं ते वाद्य वाजायचे टुक 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 टुक. पण भावांनो एक्सलेंट मानतो यार मी मुलांना सल्यूट करतो यार की तुम्ही कसा हा वाद्य तयार केला असेल आणि काय माहित. भावांनो, प्रत्येक ठिकाणी वाद्य तर उपलब्ध नसतो पण पोरं ते वाद्य वाजवायचे वेगवेगळ्या चालीरीतीप्रमाणे. तर भावांनो मी म्हणायचो "अरे मला दाखवा ना वाजवायचं." मी त्या पोराचा हात ओढून घ्यायचो. मी म्हणायचे तसं नाही. हा वाद्य तू स्वतः वाजवायचा. स्वतः तू ते वाद्य तयार करायचा. असं म्हणायचे मला बरं का मुलं. भावांनो आणि ते मुलं गेम खेळायचं चुटकी गेमचा तर त्या चुटकी गेम मध्ये ते पोरं ते वाद्य वाजवायचे टाळीचा. अरे भावांनो करेक्ट तो वाद्य आपल्याला वाजवता आला पाहिजे आणि करेक्ट आपल्याला ती दिशा जमली पाहिजे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आता एखादा माईकचा वायर तुटला समजा ब्लूटूथचा वायर तुटला तर तुम्ही ब्लूटूथला मोबाईल कनेक्ट केला तर ते इयरफोन मध्ये आवाज येईल का नाही ना. तसं आपण वायर जोडला समजा तर तेव्हाच ते इयरफोन मध्ये आवाज येईल ना. तसंच या वाद्याच्या बाबतीत आहे. आता मी स्वतः तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवतोय ते करेक्ट जमतो का नाही. कधी कधी आपला नेम चुकतोय चुकतोय ना परत प्रयत्न करून बघायचे. कधी मध्ये हा वाद्य वाजतोय पण नेम चुकतो माणूस परत शिकतोय. पण माझे मित्र असे होते ते कधी चुकत नव्हते. बरोबर करेक्ट वाद्य वाजवायचे. माझ्याकडून तर थोडा चुकला पण माझे मित्र ते करेक्ट टाळीचा वाद्य तयार करून वाजायचे. कार्यक्रमामध्ये तुम्ही बघतात ना भावांनो तर ते कार्यक्रमात पण ते
मोठे मोठे जे कलाकार असेल ना तर ते वाद्य वाजवतात. तसं माझ्या पण कडून चुकलं, पण मी प्रयत्न केलाच. भावांनी इतकी कलागुण असतात आमच्या अंध व्यक्तीच्या अंगामध्ये. काही काही शोध काढूनच काही काही वाद्याचा शोध काढतीलच. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर भावांनो, अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला मी हा ऐकत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या वाद्याबद्दल माहिती सांगितली. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सॉरी भावांनो, हा मोबाईल थोडा वाऱ्याचा झुळूक आली होती, तर मोबाईल खाली पडला तर समजून घ्यावे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. ही कळकळीची विनंती आहे भावांनो. तुम्ही जेवढा लाईक कराल ना, तेवढं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करेल. ही माझी कळकळीची विनंती आहे. तर भेटूया भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.